संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेल्या शाही हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने आज अक्कलकोट बंदची हाक दिली गेली आहे। आताच प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाही हल्ला करणाऱ्या दीपक काटे आणि त्याच्या साथीदाराला जामीन मिळालेला आहे, त्यामुळे अक्कलकोटमध्ये बंदला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावरती जो शाही हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज अक्कलकोट बंदची हाक देण्यात आलेली होती। मराठा समाजाकडून ही बंदची हाक देण्यात आलेली आहे। या बंदला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। दीपक काटे आणि त्याच्या साथीदाराला जामीन मिळालेला आहे, त्यामुळे आता या बंदला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाही फेक झालेली होती आणि त्याचा निषेध करण्यात आलेला होता सगळ्या स्तरामधून। प्रवीण गायकवाड यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते आणि या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती शाही हल्ला करणाऱ्यांना अटक झालेली होती, त्यानंतर जामीनही मिळाला। अक्कलकोटमध्ये आज बंदची हाक देण्यात आलेली आहे या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने, त्यामुळे या बंदला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रवीण गायकवाड यांचं पुण्यामध्ये सुद्धा जोरदार स्वागत करण्यात आलेलं होतं। शाही हल्ल्यानंतर ते पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली होती आणि या प्रकरणामध्ये त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। त्यानंतर आत्ताची ही महत्त्वाची बातमी, अक्कलकोटमध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी। मात्र या बंदला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। अक्कलकोटमध्ये या बंदला प्रतिसाद मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण सकल मराठा समाजाकडून या बंदची हाक देण्यात आलेली आहे। मात्र शाही फेक प्रकरणामधल्या आरोपींना जामीन मिळालेला आहे। सौरभ मागवारे या संदर्भातली माहिती देतात। सौरभ, अक्कलकोटमध्ये बंदला कसा प्रतिसाद मिळतोय? तृप्ती, जर अक्कलकोट बंदचा विचार करायचा झाला तर 5 तारखेला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती अक्कलकोट येथे जी आहे ती शाही फेक झाली होती आणि त्याचेच पडसाद जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रभरात उमटताना दिसले। सध्या आपण जो आहे ते अक्कलकोटात शहरातील जे सुप्रसिद्ध चौक आहे ते राजे फतेसिंग चौक या ठिकाणी थांबलो। या ठिकाणी देखील बंदला जो आहे तो नागरिकांचा आणि व्यापाऱ्यांचा जो आहे तो प्रतिसाद दिसत आहे की या ठिकाणचे जे दुकान आहेत, या ठिकाणचे जे गाड्या आहेत, या ठिकाणी सकाळपासूनच जे आहेत ते व्यापाऱ्यांनी जो आहे तो बंदला जो आहे तो समर्थन केलेलं आहे। जर दृश्यांच्या मार्फत पाहत असाल तर जे हॉटेल कॅन्टीन वगैरे आहेत या ठिकाणी, या हॉटेल कॅन्टीनच्या ठिकाणी पण जो आहे तो बंद व्यापाऱ्यांनी पुकारलेला आहे। एकंदरीत अक्कलकोटमध्ये जी आहे ती भाविकांची जी रीग असते ती अक्कलकोटला मोठ्या प्रमाणे असते। कदाचित याच बंदमुळे जे आहे ते भाविकांना नाश्ता असेल किंवा चहा असेल या अशा ज्या अनेक गोष्टी लागतात की त्या गोष्टींना देखील मुकावं लागणार आहे। एकंदरीत हा बंदला जो आहे तो आता कडकडून जो प्रतिसाद एकंदरीत सकाळच्या सत्रात तरी दिसून येतोय। सदरचा बंद जो आहे तो दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आणि याच बंदसाठी साधारणतः 10 पोलीस अधिकारी तैनात करण्यात आलेले आहेत आणि 150 जे आहेत पोलीस कर्मचारी अक्कलकोट शहरातील ठिकठिकाणच्या चौकांमध्ये देखील जे आहेत ते तैनात करण्यात आले आहेत। या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन जे आहे ती खबरदारी देखील घेते तृप्ती। आणि त्याचबरोबर की अक्कलकोटचे जन्मंजय राजे भोसले यांनी देखील या बंदला जो आहे तो समर्थन दिलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे अक्कलकोटचे जे नागरिक आहेत या बंदामध्ये जे आहेत ते उत्स्फूर्त देखील या ठिकाणी आलेल्याचं दिसून येतं। तृप्ती, निश्चित सौरभ, बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय, मात्र अक्कलकोटमध्ये कायमच भाविकांची गर्दी असते, त्यामुळे त्यांची सुद्धा गैरसोय या बंदमुळे होण्याची शक्यता आहे। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।